Darling, we forgot something. नमस्कार मिस्टर अँड मिसेस साधले. कोण आहे? मी तुमची केव्हापासून वाट बघतोय. मला तुमच्याशी थोडस बोलायचंय. जरा बोलूया का बसून? तुम्ही कोण? मी विद्याधर गंगाधर धराधर. धराधर? म्युन्सिपाल्टी मध्ये कामाला आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागामध्ये. फावल्या वेळात विम्याचं सुद्धा काम करतो. विमा? कारण जन्म आणि मृत्यू यांना सांधणारा सेतू म्हणजे विमा. मला विमा घ्यायचा नाही. अहो बाबा माझा ऐका. तुम्ही नवीन लग्न झालेलं जोडपं या हॉटेलमध्ये हनीमून साठी आलात ना? आईला, म्हणजे हनीमूनचा विमा काढायला सांगता? उतरवा ना, तेवढा तुमचा हनीमून टिकेल ना. त्याला चटपट. माझं ऐका ना, तुमचं लग्न झालंय तर निदान मॅरेज पॉलिसी तरी घ्या. अहो निदान ग्रहलक्ष्मी तरी द्या. ग्रहलक्ष्मी देऊ? ही घ्या. नाही म्हणजे तुम्हाला कळेल पॉलिसी किती गरम आहे ते. अहो माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला पैसा हवाय म्हणून माझी धडपड चालली आहे. मला 3 बहिणी आहेत, नीला, शैला आणि सरला. मला तुमच्या बहिणींची काही एक कर्तव्य नाही. मॅनेजर या पकडणं आवरा, नाहीतर मला दुसऱ्या हॉटेलचा पत्ता सांगा. कमॉन डार्लिंग. अहो पकडणं धराधर. अहो धरणे लक्षात ठेवा. हो विमा बाबू, पुन्हा जर कस्टमरच्या कंप्लेंट्स आल्या तर तुम्हाला दिलेल्या सगळ्या सवलती काढून घेईन. इडियट. नाव? You are ठाणेदार. आय एम नॉट ठाणेदार सर. You are not ठाणेदार. I am ठाणेदार. उपेंद्र राघवेंद्र ठाणेदार, रिटायर्ड फौजदार. सर ते मी नाही निघाले शिकेल. आमचं ते मॅनेजर येईल 5 वाजता. काय निघेल? मे आय हेल्प यू? पीटर ते रजिस्टर घ्या इकडे. थँक्यू. काय नाव म्हणाला तुमचं? उपेंद्र राघवेंद्र ठाणेदार. फार लांब तक नाव आहे हो. किती जणांना रूम हवी? ठिकाणा. मिस्टर ठाणेदार म्हणजे मी, मिसेस ठाणेदार आणि मास्टर अजय. इकडे सही करा. बाकी तर सगळं मॅनेजर भरेल. आणि काय पेन पाहिजे? मिस्टर अँड मिसेस निलेश साधले. काय? आपला निलेश इथं उतरलाय आणि त्यांनी लग्न केलंय असं दिसतंय. हा म्हणजे काकू तू ते निलेश भैया सांगत होतीस ते? हो. अहो मग आधी आपण त्याला भेटूया ना. बरं. तो पिकनिकला गेले. रात उशिरान भेटतील. रात्री तर रात्री. मंगलमूर्तीचे उत्साहात आगमन. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसात गंभीर परिस्थिती. 20 जण ठार. आणि मी वाचेन की नंतर. तुला ठाऊक नाही उर्मिले, लक्ष्मण रेषा ओलांडून रावण आलाय. अगं शत्रूची सीमेवर अशी जुळवाजुळव चालली असताना आपण गाफील राहणं बरं नाही. बोलताय काय तुम्ही? काकू मी सांगतो ते मोठ्यांदा का वाचतायत. मला टाळण्यासाठी मुद्दाम मोठ्यांदा वाचतायत. मी म्हटलं तुम्हाला दोघांना विमा उतरवायचा नसेल म्हणून काय झालं? निलेश बाबूंना तर विमा उतरवायचाय. ते श्रीमंत आहेत, तुमचे पुतणे आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चला, म्हणजे तुमच्या वशिल्याने तरी माझं काम होईल. आता आपण चुनमुख पाहायला जातो आहोत, तिथे हे कशाला बरोबर? मुळीच नको. आनंदाच्या वेळी अशा विम्याच्या गोष्टी कशाला? निलेश बाबू जमलो. डोंगर चढून तेवढं उंच. झाले गुफा बघून? ते बाकीची मंडळी कुठे आहेत? काकू दमल्यामुळे विश्रांती घेत आहेत तिथं बसून. कुठून ट्रंक मारली आणि आलो असं झालंय. तुम्ही फार कंटाळलेले दिसताय. तुम्ही जर बोर होणार नसाल तर आपण थोडस विम्यासंबंधी बोलू. चालेल ना? माझ्याकडे एक पॉलिसी आहे, सदाबहार. पॉलिसीचं नाव आहे ना, ते सदाबहार म्हटल्यावर तुम्हाला वाटेल माणसाचं नाव आहे. काय वर्णन करून सांगू त्या पॉलिसीचं? सदा सुखात, दुःखाचा कधी वाद सुद्धा नाही. आपण क्षणापूर्वी आपण इथे निलेश बाबू म्हणून उभे होतात. मग क्षणात आपलं हे काय झालं? असा ट्रान्सफर सीन कसा काय झालं? तुला सांगण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा गाढव कुठचा? आपण जर खरोखरच गाढव राहात तर मग निलेश बाबू. अगं चोरून काय खाते? चिंचा का आवळे? नाही ना काका, आज शंकराचा प्रसाद आहे, घ्या ना. नको काका, तुम्ही नका खाऊ. मी काय नास्तिक आहे? अहो पण ओम नमः शिवाय. काका पार्वती देवी की विजयाचो. या विमा बाबू, येतो, अगदी येतो. वेळेवर आला.
का काय झालं? अरे वा, तुम्ही पेढे सुद्धा आणलेत. म्हणजे निलेश बाबूकडून माझ्या विम्याचं काम केलं की काय तुम्ही? विमानंतर नंतर आधी हा शंकराचा प्रसाद. शंकराचं प्रसाद हं. चांगलं आहे. ए नको, अरे काय बाबू, खा खा. हं? हा, हा. एकटे खाऊ नका, मग सगळ्या हॉटेल भर वाटा. हा पेढा हा? हे वाटून का? नको काका, अहो घोटाळा होईल. तू रे. अरे प्रसाद सगळ्यांनी वाटून घ्यायचा असतो. बरोबर. हो, पण- भीमा बाबू हा? सगळ्यांना वाटा. बर. हा, हो. थोडा शिल्लक ठेवा. हा? नको याची काकू अजयला घेऊन डॉक्टर कडे गेली त्यांच्या करता. नको. तुला रे. हा चला अहो चला. काका, माझा ऐका. ए वेळ असला तर रूमवर चल, बुद्धिबळाचा डाव टाकू. बुद्धिबळाचा डाव काय टाकताय? माझी बुद्धी भ्रष्ट व्हायची वेळ आलेली आहे. बुद्धू कुठला? तेव्हा शंकरा, तुझा प्रसाद मिळणार आहे बघ सगळ्यांना. नमिताजी काय? हा पेढा घ्या, देवाचा प्रसाद. प्रसाद हा? भीमा बाबू, हा? खरं म्हणजे मी नास्तिक आहे, हा? पण तुम्ही म्हणताय म्हणून मी हा पेढा खाते. अरे वा, बोले ना. हा? शंकराचा प्रसाद. अहो मॅनेजर साहेब, पेढा अरे वा. घ्या. बोलेनाचा प्रसाद. किती चालणार आहे भीमा बाबू? कोण आहे? अरे पीटर, हे घे, हे पेढे घे, सगळ्या हॉटेलला वाटून टाक. सगळ्यांना हा, बंबोलीनाचा प्रसाद आहे मोठा. जा. वाटतं मरे. अहो भीमा बाबू, भीमा बाबू, अहो, उठा उठा, तुम्ही माझ्या खांद्यावर झोपलाय. तुमचा खांदा आहे? मला वाटलं माझ्या घरीच वळकटीवर डोकं ठेवून झोपलो की काय. अहो भीमा बाबू, आता पुन्हा झोपायचं असेल ना तर निदान साई तरी चेंज करा. माझा खांदा दुखायला लागलाय. माफ करा, तुम्हाला उगीच कशाला त्रास. पण माझं डोकं सारखं गरगरते की हो. गोल गोल गोल. काय झालं काय कळलंच नाही. तो बंदूकवाला समोर बघितला आणि जे गपकन डोळे मिटले ते हात उघडले. भीमा बाबू, हा बंदूकवाला कोण? मॅनेजर, मागासपासून बराच वेळ झाला मी तुम्हाला विचारतोय, पण तुम्ही फक्त पान रेड्यासारखं तोंड उघडत. मॅनेजर, माझी 103 नंबरची रूम तुम्ही मला का देत नाहीये? साहेब, तुमचं पत्र फार उशिरा मिळाला साहेब. मॅनेजर, माझी लकी रूम तुम्ही मला का देत नाही? तिथे मिस्टर आणि मिसेस साधले आहेत. हा. त्यांना विचारून बघा साहेब. तुला विचारायला काय झालं? मला जाऊ पाहिजे साहेब. गोळी मारून खाण्याची झोप उडवली पाहिजे. साधले. ओके. हे बघा नमिताजी, माझ्याकडून तुम्ही एखादी पॉलिसी घ्या, म्हणजे बरं पडेल तुम्हाला. हे माझे पहा विद्याधर गदाधर, गदाधर नाही हो, गंगाधर. गंगा नदी तेच लक्षात ते, ठेवा. सब कुछ धराधर. तुम्ही मला विमा या विषयावर आतापर्यंत इतकं लेक्चर दिलंय की मी त्यावर एक मोठा प्रबंध लिहू शकेन. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. तरी पण मी विमा उतरवणार नाही. पण उद्या जर तुम्ही चुकून मेलात तर मग नाही, मला मृत्यूचं भय वाटत नाही. मरणात देखील एक सुंदर थ्रिल आहे असं मला वाटतं. तरी पण मी तुम्हाला निराश करत नाही. हा? तुम्हाला पैशाची गरज आहे ना? माझ्या कादंबरीतलं एक प्रकरण मी तुम्हाला डिक्टेट करते. हो, पण तुमचं अक्षर चांगलं आहे ना? अक्षर चांगला आहे. शाळेमध्ये असताना कुस्ती लेण्यामध्ये माझा नेहमी पहिला नंबर असायचा. कुस्ती म्हणजे कित्ता गिरवता. या माझ्या खोलीत. अहो, डिक्टेशन साठी. असं चला तर मग. मला काय, दरवाजात नाही या. खिडकी आहे होय? मग? मला वाटलं दरवाजा. दरवाजातून जायची सवय नाही ना, त्यामुळे मग. लिहिताना मी नेहमी उदबत्ती लावते. अच्छा, मी झोपताना नेहमी उदबत्त्या लावतो. आणि तिने लावलेला उदबत्तीचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. आणि तिच्या सौंदर्याच्या दर्शनानं आधीच पागल झालेला तो पागल प्रेमी आणखी खुळा झाला. अहो, बघत काय राहिलात? लिहा ना. लिहायचं होय? मला वाटलं तुम्ही खाली पिली दम देताय का काय. मला हा? लिहितो ना. तिनं लावलेल्या मेणबत्तीचा सुगंध त्याच्या कानात शिरला. मेणबत्तीचा नाही, मग उदबत्तीचा. उदबत्ती. आणि सुगंध कानात नाही शिरत काही, मग नाकात शिरतो. नाकात. अरे होय की, माझ्या लक्षातच नाही. आणि तिच्या सौंदर्याच्या दर्शनानं वेडा झालेला तो पागल प्रेमी आणखीन खुळा झाला. ती घाबरली कोण?
हा ती घाबरणार साहजिकच आहे हो, म्हणजे कोंडाला बघितल्यावर कोणी घाबरणारच की. मध्ये मध्ये बोलू नका हो. म्हणजे म्हणजे ती घाबरली. ती घाबरली. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह, नाही. उद्गार चिन्ह. खरे मला सगळी चिन्ह ठाऊक आहे. तिनं त्याचं पुरुषी आव्हान स्वीकारायचं ठरवलं. ती पाठमोरी झाली. तिनं आपल्या खांद्यावरचा पदर खाली टाकला. मुद्दामच. अहो पण तुम्हाला पदरच कुठे? मी नाही हो, मग? त्या कादंबरीतल्या नायिकेनं. हा कादंबरीतल्या नाही, तिनं आपला पदर खाली टाकला. लिहा. मुद्दाम. मुद्दामच. हा, लिहिलं. पुढे. पुढे हं? पुढे तो जवळ येईल. आपल्याला पाहू कशात घेईल या आशेने ती त्याच्याकडे पाहू लागली. शेवटी शेवटी तिनंच आपले बाहू पसरले. अहो आणखी जागा नाही हो, माग सरकायला संपली. तिची आर्तता, तिची व्याकुळता त्याला जाणवली. पण पुढे होण्याची त्याची हिंमतच झाली मग नाही. मी इथं हिम्मते मर्दा तर झाला खुर्दा हे वाक्य ऍड केलं तर चालेल का? नको, मी सांगते तेच लिहा. लिहा. शेवटी तीच त्याच्या जवळ गेली. आवेशाने, अरे बापरे. आवेगानं. शेवटी शेवटी तिनंच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, काय म्हणाली? राजा, हो राजा, हो. आज आपल्या मिलनाची पहिली रात्र ना रे. काहीतरी काय, आपल्या मिलनाची रात्र कुठे आहे आज? आपल्या मिलनाची नाही काही, मग? नायक नायिकेच्या मिलनाची पहिली रात्र. हा, कादंबरीतली गोष्ट आहे होय. शेवटी तिनं आपल्या अंगावरची साडी फेकून दिली हा? आणि अरे बापरे, पहिल्या रात्री एवढ्या भानगडी असतात होय. माझं अजून लग्न झालं नाही हो. आधी माझ्या बहिणीचं लग्न आणि मग माझं. पुढं 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 काय तरी झालं असेल. पुढं पुढं सांगा हो, लवकर सांगा. मिलनाच्या रात्री काय झालं लवकर सांगा. थांबा हो, थांबतो. मला जरा विचार करू दे. नाही तुम्ही विचार करा पण लवकर सांगा हो, मला धीर पुढे निघत काय नाही. बरं होईल. लवकर सांगा. पुढं- पुढे काय झालं मी सांगतो. त्यानंतर खलनायक खोलीमध्ये आला आणि त्याने नायकाची मानगूट पकडली. हाय शिकारी, हाय. तुम्ही आणि या खोलीत काय? इकडे तुमचं हरण पळून आलं की ससा? नाही म्हणजे ससा पळाला म्हणून शिकारी पळाला. अरे आपण हरणाची आणि सशाची शिकार खूप केली आहे. हम्म. आता आम्ही आलो ते आमच्या बुलबुलाशी जरा गुलुगुलू गोष्टी करायला. गुलू 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 गुलू. जाप. आ, मी तेव्हा तेव्हा बुलबुला या उंदराला बाहेर काढ. मी उंदीर नमिताजी याला सांगा हो, या बोक्यासारखा मी काही आगंतुक आलेलो नाही या खोलीमध्ये. बरं तुम्ही सांगा आपल्या मिलनाच्या रात्रीची पहिली गोष्ट. भीमा बाबू, हा? पुरे आता. का दमलात वाटतं? नाही हो, मग लिंक तुटली आता. कोण पुन्हा बसू केव्हा तरी. कोण? हे घ्या तुमचे मेहनतीचे पैसे. फक्त 2 रुपये? अहो तसं मी पानाला 12 आणे देते फक्त. 2 पानाचे मिळून 1.5 रुपये. आणि वरचे टीप म्हणून ठेवून टाका. ठीक आहे. गरीबाला 2 रुपये सुद्धा डोंगरावेडे मोठे वाटतात. भीमा बाबू मला सांगा, तुम्ही असे दरिद्री भुक्कड, तुम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहणं परवडतं कसं काय? हो ना. कसं परवडतं? घ्या, घ्या, बाबू. हो बाबू, काय? 8 दिवस इथे राहिलात आणि फक्त 2 रुपये जमा केलेत. बाकीचे पैसे कुठे आहेत? काय करणार? या खेपेला विम्याचं काही जमलंच नाही ना. मॅनेजर साहेब, तसं पाहिलं तर मी फक्त दिवसातून एकदाच जेवतो आणि रात्री सुद्धा मी काम करतो आणि मी झोपतो सुद्धा यांच्या बरोबर इथंच झोपतो. अहो माझ्यावर काय उपकार करत नाही तुम्ही. मालकाचा जबाब मी काय देऊ? मला लवकरात लवकर पैसे पाहिजेत, नाही इथे राहता येणार नाही तुम्हाला. इडियट. त्या मायला मॅनेजरच्या डॅम फुल रास्कल साला. त्याला शिवाय देऊन काय उपयोग आहे पीटर? त्यानं आपलं नशीब थोडंच बदलणार. विमा बाबू, हे घे 25 रुपीज. टेक मॅन आणि थ्रो त्या मॅनेजरच्या फेसवर. न, तू पण माझ्यासारखाच गरीब असू दे रे, गरीबच गरीबाची मदत करतो, त्याची इज्जत करतो. हे तू
एक मॅन तुला मेरी माऊलीची आण आहे एक माफ करा हा तुम्हाला डिस्टर्ब होत असेल पण मला तुमचा 1 मिनिट पाहिजे मला 5 मिनिटं बोलायचं तुमच्याशी हे सांगायला ना की मी तुमचा विमा उतरवावा तुमच्या बहिणींच्या लग्नाला हुंडा द्यावा काय हो तुम्ही कित्येक लोकांना हे सांगितलं मग त्यापैकी एकाने सुद्धा विमा का नाही उतरवून घेतला त्यांना आपल्या मरणाची फिकीर नसेल गुड जोक गुड जोक गुड जोक मला असं सांगा तुम्हाला असं म्हणायचंय शिकारीला आपल्या मरणाची फिकीर असते हसू नका हा. समजा तुम्ही शिकारी लोक हरणाची शिकार करायला जंगलात गेलात हा. आणि समजा समोर दत्त म्हणून वाघ येऊन उभा राहिला दत्त म्हणून हा कोण वाघ वाघ. मांजर नव्हे हम्म. वाघ हम्म. हा. आणि तुमच्या बंदुकीचा नेम चुकला हा. म्हणून विचार करा आणि विमा उतरवा तुमच्या वारसदारांना 4 पैसे तरी मिळतील तुम्ही मेलात तरी हरकत नाही पण तुमच्या वारसदारांना 4 पैसे मिळतील 4च ठीक आहे हं. विचार करायला हवा मला विचार पण मला दारू पिता पिता विचार करायला फार आवडतं असं त्यात एक अट आहे हं? तुम्ही मला दारू प्यायला कंपनी द्यायची हं? ते दारू म्हणजे ते म्हणजे ते पाप म्हणजे ते आयुष्यात कधी दारूला शिवलं नाही हो. त्यावेळेस ओके हं? तो दरवाजा हं? चालायला लागायचं अच्छा. आणि जरा उशीर केला हं? तर मी तुम्हाला गोळी घालीन अरे वा बंदूक पण नाही वाटत तुमच्या हो. जवळ. तुमचा विमा उतरवलाय त्याचे या सगळ्या गडबडीत माझा विमा उतरवायचंच राहून गेलं गुड 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 बसा बसतो ते पण ते दारू घ्या घ्या असं काय करताय मी किती दारू घेतली नाही हो बरोबर आहे मग आता सुरुवात करा हाय सोसायटीत वावरायचं असेल ना तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे दारू घेणे अच्छा तुम्हाला माझी पॉलिसी उतरवायची आहे ना हा. मग हे आधी घशाखाली उतरवा म्हणजे पहिले हे घशाखाली उतरवायचं आणि मग पॉलिसी उतरवायची करेक्ट शिरला डोक्यात चांगलं आहे. वास येतो होतं सुरुवातीला तसं मग नाही काय होत कशाला आग लागली बोला किती हजाराचा विमा उतरवचा बोला किती हजार ते तुमच्या हातात आहे खरं का काय आपण असं करूया आपण एका पेगला 50,000 ठरवू एका पेगला 50,000 म्हणजे 2 पेगला लाख हा. रुपये ठीक आहे मग आयुर्विम्याला पर्याय नाही हा. मग असं करा कसं करू? ह्याच्यावर सही करून टाका. कशावर फॉर्म देतो हा. बाबू ही झाली तुमची पॉलिसी माझी पॉलिसी जरा वेगळीच होती हं? अहो मला दारू प्यायला कोणाची कंपनी नव्हती म्हणून तुम्हाला बसवलं विचार करा येस मी तुमचं ऐकतो तुम्ही माझं ऐका या अंगामाय जो बलवान थोड़ी सी जो पीली है धक्का तो नहीं डाला चोरी तो नहीं की है अंगामाय जो बरखा थोड़ी सी जो आईला विमा बाबू भीमा बाबू तुम्ही आणि घेतली मध्ये उलटा सरळ हा. तुम्ही सरळ उभे तू उठा. तेवढीची जे घेतली तर वाघबोटीत बसल्यासारखं वाटतंय वाघबोटीत बसून पीत असेल त्यांना काय वाटत असेल त्याची त्यांना रॉकेट मध्ये बसल्यासारखं वाटत असेल राकेट विमा बाबू तुम्ही दारू प्यायलात काय करणार तुमचा जो शिकारी म्हणाला दारू प्या मग मी पॉलिसी घेतो मी त्याला विम्याचे फायदे पटवून दिले त्यांनी मला दारूचे फायदे पटवून दिले मला म्हणाला धंदा करायचा असेल तर पहिल्यांदा बाटली पासून सुरू करा तसंच ब्रिटिश समाजाला वावरायला पाहिजे पार्ट्या मीटिंग सगळं काही अटेंड करायला पाहिजे असं म्हणाला रेस्को सुद्धा जायला पाहिजे असं सुद्धा म्हणाला झालं तर वेशीकडे सुद्धा जायला पाहिजे असं देखील म्हणाला हो. अच्छा म्हणून तुम्ही इथे आलात निमेश
नाही हो, आम्ही गरीब असू, आम्ही लाचार असू, पण जिला एकदा बहीण मानली तिला आयुष्यभर बहीण मानू. मग ती खरी वेश्या असली तरी. यू सेंटिमेंटल फूल. चंदनताई, अशा परिस्थितीत मी तुमच्या समोर यायला नको होत, पण काय करणार, बहिणीचं लग्न जवळ आलंय ना. लाचार आहे हो. म्हणजे लग्न करणं इतकं कठीण असतं? सर हो, लग्न म्हणजे हुंडा, करणी, जेवणावर मानपान, म्हणजे नाही म्हटलं तरी 10-15 हजारापर्यंत खर्च जातो. हं. आणि आणि अशा 3 बहिणी आहेत हो मला लग्नाच्या. बापरे, हं. एवढा खर्च? हं. निलेश, त्या मानानं आपलं लग्न पण स्वस्तच झालं नाही? तुम्ही रजिस्टर केलं असेल लग्न? हो ना, हं. रजिस्टर मध्ये नाव लिहिलं. हं. झालं लग्न. ओ, तुमची अश्रुभरी कहाणी ऐकून ऐकून पाठ झाली. आता फुटणार का थोडी घेणार? नाही, दारू नको. मी माझा विमा उतरवलेला नाही. नाही उतरवलेला ना? मग चला फुटा. फुट फुट फुट. थांबा विमा बाबू, हे 500 रुपये घ्या. घ्या, विम्यासाठी नाही, तुम्ही मला बहीण म्हटलं ना, त्या नात्याने हा. देते. तुमच्या बहिणीच्या लग्नाची भेट म्हणून. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, दारू पण भावानं कधी बहिणीकडे जाऊ नये. हसायला काय झालं? हसायला काय झालं? अगं ताई, या एका शब्दावर तू आपल्या अख्ख्या दिवसाची कमाई दान करून टाकलीस. ताई, बहीण, आई, या शब्दांची कधी किंमतच कळणार नाही रे तुला. म्हणजे निलेश, रागवणं नशील, तुला एक सांगायचं होतं. काय? पैसे हवे असतील? हं? नाही. तुला वेगळंच सांगायचंय. काय? मी मी काकूनी सांगितलं. अगं काका काकूनी काय सांगितलं? हं? तुझ्या मुलाची आई हो. काय? माझ्या मुलाची आई? होशील, होशील. हा, तू आई कुणापासूनही होशील, पण तुला साऱ्या मुलीच होऊ दे, म्हणजे म्हातारपणी तुला धंद्याला बरं पडेल ना. विमा बाबू, विमा बाबू, अखेरपर्यंत आम्ही आमचा विमा तुम्हाला उतरू दिला नाही. बर, निघालो आम्ही. निघालात? हो, निघालो. नमस्ते. नमस्कार. विमा बाबू, तुम्ही माझा विमा उतरवाल? काका काकूंना नॉमिनी करा. नाही अजय बाबू, मला तुमचा विमा नाही उतरवायचा. तुम्ही खूप खूप जगावं असं मला वाटतं. पण माझ्याकडून काही मदत? ती मदत तर केव्हाच झाली आहे. तुमच्या काकांनी विमा नाही उतरवला, पण मदत म्हणून मला पैसे दिले. अजय, आपल्याला उशीर होतोय. बरं आहे विमा बाबू. हॅपी जर्नी अजय बाबू, हॅपी जर्नी. नमिता, काका काकू गेले, मी एका बंधनातून मुक्त झालो. माझ्या मनातली एक गोष्ट सांगू? तू मला आवडतेस. माझ्याशी लग्न करशील? लग्न? हं. निलेश, लग्नाचा निर्णय इतक्या घाईने घ्यायचा नसतो. मला थोडासा विचार करू दे. तू इथं
माझ्या घरी जर माझ्या पती बरोबर चालते हो. चंदा, तिला ठाऊक आहे तू कोण आहेस ते. हो, तू एक आहे मी वेश्या, पण इमानदारीने धंदा करणारी आणि एकाच वेळी एकाच पुरुषाची निष्ठा ठेवणारी. वेश्येची निष्ठा? हो सती, महानंदीच्या परंपरेची निष्ठा. तुझ्यासारखी नटरंगी नाही मी, जी एकाच वेळी अनेक पुरुषांना खोळात घेणारी. निलेश, हा अपमान सहन करण्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं? चंदा, तू तरी नमितेविषयी काही बोलू नयेस. समाजात तिला प्रतिष्ठा आहे, सोसायटीत तिला मान आहे. आग लावा तुमच्या सोसायटीला आणि प्रतिष्ठित समाजाला. मला वाटलं तू तुमच्या समाजातल्या स्त्रिया काकूसारखा आदर्श असेल, पण माझा भ्रम होता तो. अरे, आमच्यासारख्या बायाने पान खाऊन ज्यांच्या तोंडात 17 वेळा थुंकावा अशा या नमितासारख्या स्त्रिया. चंदा, काहीतरी बोलू नकोस. आमच्या सोसायटीला बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. तुमची सोसायटी तुमच्यासारखी ढोंगी, व्यभिचारी आणि विकृत वासनेने बरबटलेले. तू शिकारी, ज्याला कोणत्या जातीची जाणच नाही. अरे, प्रत्यक्ष जन्मदात्या आईला माझी समजणारा तो सभ्य. चंदा, आई या पवित्र नात्याची बदनामी करू नकोस. अरे, आईची थोडी कुणाला सांगतोस? मी तुझ्या मुलाची आई वाळी अशी काकूंची इच्छा तुला सांगितली तर म्हणाला तुला सगळ्या मुलीच होते, धंद्याला उपयोगी पडतील. ते तू एक वेश्या आहेस म्हणून. आता तुझा माझा करार संपलाय. मी नमिताला लग्नाची मागणी घातली. बधाई हो निलेश बाबू, बधाई हो. पण जाण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचंय, एकट्याशी. गुड नाईट निलेश. गुड नाईट. मी उद्या सकाळी भेटेन. बर. हा, बोल, तुला काय बोलायचंय ते. निलेश, हं? तू खरंच नमिताशी लग्न करणार आहेस? मग तुझ्याशी करू? लग्न, बायको, संसार या गोष्टीशी माझा संबंधच नव्हता. पण हे कुंकू कपाळाला लागलं आणि मी स्वतःला हरवून बसले रे. वाटलं हे पत्नीचं नाटक असंच आयुष्यभर चालत राहावं. चंदा, चंदा, मला माफ कर. मी या संसाराच्या नाटकात तुला गुरफटा व्हायलाच नको होतं. माझंच चुकलं. पण तुझं माझं लग्न आमचा समाज स्वीकारणार नाही चंदा. शिवाय माझे आई वडील नाही, ते शक्य नाही. माझं बोलणं संपलंय. हे तू दिलेले दागिने, पैसे, मी फक्त बासरी कुंकुनी मंगळसूत्र घेऊन जाते. याचा मोह तरी कशाला धरू? तू तिच्याशी लग्न करशील, तिला दे. चंदा, चंदा, थांब. चंदा, इतक्या रात्री तू कुठे जाणार? त्या नरकापासनं दूर, पण दुर्दैवानं तिथंच जावं लागलं. तुला एक विनंती करते, पुन्हा गौरबाईच्या अड्ड्यावर येऊ नकोस. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. चंदा, चंदनताई, मी एक विनंती करू? तू माझ्या घरीच. मला 3 बहिणी आहेत, तशी तू 4थी.
हा गरीब भाऊ तुझा शेवटपर्यंत सांभाळ करेल चंदनताई. का नाही विमा बाबू, तुमची दुनिया वेगळी आणि माझी तुमच्या दुनियेतली माणसं आमच्या दुनियेत राजरोज येऊ शकतात, पण आम्ही तुमच्या दुनियेत येऊ शकत नाही. का पण? तुम्हाला ठाऊक नाही विमा बाबू, मी मी मला ठाऊक आहे चंदनताई, तू कोण आहेस ते. हा विमा बाबू, तुमच्यासारखी काकू आजीसारखी माणसं माझ्या आयुष्यात फार उशीर आली हो.